नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? चला तर आज मी तुमच्यासोबत गाठीची रेसिपी शेअर करणार आहे. आता गुढीपाडव्याचा सण आलेला आहे आणि घरच्या घरी आपण गाठीची रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी गुढीला पूजेसाठी छान दिसते आणि घरी केलेली ही खूप चांगली राहते. त्यासाठी मी इथे एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्यात तूप लावून घेतलेलं आहे. एका वाटीत नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात एक कॉटनचा सुती धागा हा मी डीप करून घेत आहे. कॉटनचं सुती धागा याच्यासाठी डीप करून घ्यायचा आहे. आपण गाठी बनवताना त्याच्यावर जर पाक टाकला असतात, खाताना त्याच्या बुऱ्या वगैरे निघत नाही म्हणून. गॅस ऑन केला. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 कप साखर टाकलेली आहे आणि अर्धा कप पाणी टाकायचं आहे. पाणी जर तुम्ही वाटीने मेजरमेंट केले तर 1 वाटी साखर घ्या आणि अर्धी वाटी पाणी. साखर डुबल इतकं पाणी टाकायचं आहे आणि साखर ही चमचा फिरून आपल्याला त्यामध्ये सतत विरघळून घ्यायची आहे. आता साखर विरघळत आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता पाकाला छान उकळी येते. आपल्या पाकाला उकळी फुटली की त्याच्यातनी आपल्याला त्याच्यावरचा मैल काढण्यासाठी 2 चम्मच दूध टाकायचं आहे. त्यामुळे पाकावरची सर्व घाण निघून जाईल आणि पाक हा आपला पारदर्शक बनतो. आता पाकावर बघा फेस येत आहे. तो फेस म्हणजे पाकावरची पूर्ण मैल निघून जाते. आणि आता आपण अलगद असा फेस हा चमच्याने बाजूला करून घेऊया आणि बघा किती अलगद निघत आहे. अशाच प्रकारे सर्व मैल आपल्याला त्याच्यावरचा काढून घ्यायचा आहे. बघा किती घाण निघालेला आहे. त्यामुळे आपली गाठी ही छान चकाकदार होईल. अशा प्रकारे सर्व पाकावरचा मैल काढून घेतलेला आहे. पाक हा पारदर्शक झालेला आहे. बघा आता एका वाटीत मी नॉर्मल पाणी घेतलेलं आहे आणि 1 थेंब पाकाचा टाकला असता तो पाक विरघळला. आता पुन्हा वाटीत पाणी घेतलेलं आहे, त्यात 1 थेंब टाकूया. बघा पाक हा विरघळला नाही, त्याची गोळी तयार होत आहे. ही एक पहिली पद्धत आहे पाक आपला तयार आहे की नाही ओळखण्याची. बघू शकता गोळी तयार होते. बघा मी गोळी बनवली असतात, गोळी झालेली आहे. आणि दुसरी पद्धत साखर ही बघा आपल्या पातेल्याच्या कड्याला ही क्रिस्टल होत आहे. आता तिसरी पद्धत पाक ओळखण्याची सांगते मी तुम्हाला. एका डिशमध्ये पाक टाकायचा आहे, तो स्थिरच आहे, इकडे तिकडे फैलला नाही आणि बघा किती पारदर्शक झालेला आहे. आता मी याच्यात फूड कलर टाकलेला आहे पेंचवर. तुम्ही कुठलाही फूड कलर घेऊ शकता. सुरुवातीला जर आपण फूड कलर टाकला असता त्याचा खूप डार्क कलर होतो, म्हणून मी शेवटी फूड कलर टाकलेला आहे. बघा किती छान एका जागी पाक हा स्थिर राहिलेला आहे थंड झाला की. आता ही प्रोसिजर आपल्याला खूप फास्टमध्ये करून घ्यायची आहे. आता याच्यात थोडंसं पिंचभर मी खायचा सोडा टाकलेला आहे, त्यामुळे गाठी ही खुसखुशीत होते आणि तोंडात टाकताच विरघळते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते. बघा साच्यात जर आपण बनवली असतात गोल किंवा डिझाईनची होते, पण मला आहे ना हार्ट शेपसारखा ॲपलसारखं बनवायचं होतं, म्हणून मी अशीच चमच्याने टाकत आहे. बघू शकता तुम्ही, छान आकार दिसत आहे आणि मुलं खूप आवडीनं खातात अशा आकाराची बनवली की. अशा प्रकारे आता मी पूर्ण साच्यातले टाकावून घेत आहे. तुम्हाला जर जाडसर हवी असेल तर जाडसर टाका. मी मीडियमच बनवत आहे, त्याची थिकनेस बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला. आणि आता याला थंड व्हायला ठेवून देऊया आपण. बघा किती छान कलर दिसत आहे. सुरुवातीला फूड कलर टाकला असतात खूप डार्क होतं. बघा असं थोडंसं स्लिप करून घ्यायचं, तूप लावलेलं असल्या कारणामुळे अलगद निघत आहे. वाह, काय जबरदस्त आपली गाठी तयार झाली आहे आणि मुलं खूप आवडीनं खातात आणि तोंडात टाकताच विरघळते. या गुढीपाडव्याला तुम्ही अशाच प्रकारची बनवा गाठी. तुम्ही जर याच्यात फूड कलर नाही टाकला तर आपला पाक हा पारदर्शक होता, छान पांढरीसुद्धा गाठी तयार झाली असती.
बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, त्याची चकाकी आणि चमक बघू शकता किती छान आहे. आणि आकारसुद्धा बघा, शेप किती छान आलेला आहे त्याला. आणि कलर खूप छान दिसत आहे. फूड कलर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालते. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते. आणि बेल आयकनचा बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि मला नवीन व्हिडिओ अपलोड करण्यासाठी छान प्रोत्साहन मिळेल तुमच्यामुळे. बघा किती छान आपली गाठी तयार झालेली आहे. घरच्या घरीच गुढीपाडव्याची साखरेची माळ ही तयार होते. बघा अलगद टच केली की तुटत आहे आणि तोंडात टाकता शनी विरघळून जाते. या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की करून बघा ही साखरेची माळ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.